हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. तर आता वाजलेले आहेत 6:30 संध्याकाळच्या आणि मी ब्लॉग बनवायला बसलेली आहे. तर काल एकच मिनिट. तर काल होती 20 तारीख आणि काल होता म्हणजे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ठेवलेला होता कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमासाठी म्हणजे बोलवलं होतं. एक आमचा ग्रुप आहे महिलांचा, खूप मोठा ग्रुप आहे तो. आणि त्या ग्रुपमधल्या सगळ्याच महिलांना बोलवण्यात आलेलं होतं. आणि मला ही काल म्हणजे पर्सनली कॉल करून सांगितलं होतं, त्यामुळे मग मीही गेलो. मला थोड्याशा म्हणजे काही छोट्या विषयावरती बोलायचं आहे. तर तुम्हाला पंढरी दादा तर माहितीच असतील, मुंबईचे गोल्डमॅन म्हणून, पंढरी शेठ म्हणून पण ओळखतात त्यांना. त्यांचं आज दुःखद निधन झालं. भावपूर्वक श्रद्धांजली माझ्याकडून. आणि माझं बोलताना अटकते, तर सॉरी, जरा समजून घ्यायचं तुम्ही की मी बोलताना म्हणजे एखादा शब्द माझा अटकतो. आणि तर त्यामुळे आणि मला खास सुटली आहे. मला कोणीतरी काहीतरी सांगा, कारण ॲलर्जी सारखं झालेलं आहे मला. म्हणजे काय होतं माहिती आहे का, बॉडीला कुठं येत नाही आहे खास, फक्त इथे स्किनला आणि असं खाली यायला लागले, गळ्याला वगैरे. आणि असं छोटंसं पुरळ येतं मला. म्हणजे इथं पाण्याचा पण प्रॉब्लेम झालेला आहे. कदाचित ह्याचं पाणी आहे, म्हणजे टँकरनी पाणी मागवतात ना, तर आता ते पाणी कुठलंही विहिरीचं असू शकतं, कुठलंही असू शकतं. त्यामुळे त्या पाण्याने पण मला तो प्रॉब्लेम झालेला दिसतोय. आणि हे इथं बघाल तर बघा, इथं मला काय झाले, मी काल ज्या कार्यक्रमाला गेलो होतो तिथं म्हणजे आमच्याच ग्रुपमधली ओळखीची तिचं छोटंसं बाळ होतं, एक 7-8 महिन्याचं असेल. आणि मी त्याला घेतलं होतं, त्यानं मला डोकंच मारलं यार. त्यानं मला असं काल करून डोकं मारलं नाही का, मी त्याला असं पकडलं होतं आणि त्यानं असं डोकं मारलं. इतका होट माझा ही झालाय म्हणजे विचारायची सोय नाही भाई. का ना, कसलं घाणेरडं दिसायला लागले ते. आणि खूप असं हे झालं होतं मला काल रात्री. तर मी किती लिप बाम वगैरे लावलं आहे आणि आज सकाळी पण 2-3 वेळा लिप बाम लावलं आहे. परंतु ते माझा लालपणा जो आहे त्यानं असं म्हणजे दात बुडलं ही झालं ना मला, दात त्यानं डोकं मारल्यामुळं दात बुडला. ते खूप हे झालं होतं मला तिथंच. माझा होट वगैरे सुजला. मी नंतर ना ॲक्च्युली स्कार्फ बांधून ठेवावा लागला मला, माझा इतका होट सुजला होता आणि असं सगळं लाल लाल झालं होतं. मग म्हणजे आता सगळ्यांना बोलायचं भेटायचं म्हटल्यानंतर मी ना कार्यक्रम मध्येच सोडून आले, तुम्हाला सांगते. मध्येच कार्यक्रम सोडलं. मला तसं झालं ना, कारण ना आता परत वरती टेजवरती जायचं किंवा टेजवरती जाऊन आपण काही 2 शब्द बोलायचे वगैरे म्हटलं, मी त्या परिस्थितीमध्ये नाही आहे. आणि म्हणजे मला आधी घरून काय असतं तर मी गेलेच नसते, पण मला तिथे गेल्यावरती झालं. पण आता समजा आता एवढे सगळे फोटोशूट व्हिडिओ वगैरे होणार तिथं आणि आपण म्हणजे तशा अवस्थेमध्ये म्हणजे ते ठीक पण वाटेना. एक्झॅक्टली असं वाटायचं की हिला काही नवऱ्याने मारहाण केली का किंवा हिच्यासोबत काही झाले का असं वाटायला नको. म्हणून मी नाही ॲक्च्युली अर्ध्यातून तो कार्यक्रम सोडून आलेली आहे. मग त्यामुळे म्हणजे तुम्हाला पण वाटेल की काय ते काय झाले. सकाळी पण मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये पण दिसते आणि आत्ता पण दिसते. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की पंढरी दादाचं तसं झालं. त्याच्यानंतर परत माझ्या मुलाच्या मित्राचं पण काल मर्डर झाला, काल रात्री मर्डर झाला. आणि ते आज समजले आम्हाला. म्हणजे मुलगा आहे 23च्या आसपासचा कदाचित. आता मुलांचं कसं असतं माहिती आहे का, आपल्यापेक्षा मोठे बी असले तरी पण त्यांच्याशी मैत्री करतात, छोटे जरी असले तरी मैत्री करतात. आणि तसंच असायला पाहिजे. माझं पण म्हणणं तसं आहे की लहान मैत्री करताना आपण काय वय बघून थोडी ना करतो, लहान मोठं असतं. आणि मग तर तो त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे. आणि मुलं आले काही त्याला बोलायला वाटतं आणि काहीतरी असेल त्यांचं कदाचित, काही एवढं डिटेल्समध्ये माहीत नाही आहे. परंतु मुलं आले बोलायला आणि ते त्याला आवाज चढवू बोलत होते. मग तो म्हणत होता की त्यांना हळू बोला. पण ते काय ऐकायलाच तयार होईनात. म्हणून त्यानं ना तिथं जवळच एक काठी पडलेली होती, त्यांनी ती काठी काढली आणि 1-2 ठेवून दिल्या वाटतं.
तर त्या पोरांनी, म्हणजे ती तयारीनंच आले होते ना, त्या पोरांनी लगेच कोयता काढला आणि डायरेक्ट वार केला. एका वारमध्ये ते पोरगं जागेवरती पडलं आणि गेलंच गेलंच. ॲक्च्युली अक्षरशः असं वाटतं की यार काय माणसं निर्दय झाल्यात आणि का असं करतात. किती चुकीचं आहे त्यांचं यार. म्हणजे ह्यांना जनावरं कापल्यासारखं माणसांना कापतात अहो. एवढी मायादयाच राहिलेली नाही आहे. मी तर असं म्हणते पुढची पिढी कदाचित माणसांनाच कापून खाईल का काय काय माहिती. जर त्यांना म्हणजे नाही का असं खायला काही नाही भेटलं, जर त्यांच्या मनासारखं काही नाही झालं, जर त्यांना कुणी जरा बी काही बोललं, जर त्यांना कुणी हे म्हणजे नाही का असं, आता हा आपल्याला व्यक्ती नको आहे, ही खूप त्रास देतोय, मग काय करायचं, त्याला मारून ठेवायचं आणि थोडं थोडं करून कापून खायचं, असंच काय होईल पुढे चालून. कारण झालंच इतकं निर्दयी ना. बघा ना, आपण साधं मच्छर मारताना सुद्धा माणूस विचार करतो. मच्छर मारताना सुद्धा माणूस विचार करतो किंवा आपल्याकडून कुणाला त्रास होऊ नये बोलताना सुद्धा बरेचदा विचार करतो माणूस. आणि इथं धडधडीत एवढे मोठे मोठे माणसांवरती वार करून मारतायत. मला आश्चर्य वाटतं यार, खरंच माणसांची बुद्धी म्हणजे किती घाणेरडी पद्धतीची झालेली आहे. किती घाणेरड्या पद्धतीचं. हां, तुम्ही रागवू शकता, बोलू शकता, शिव्या देऊ शकता, मारणं म्हणजे काय एक दुसरी झापट ठीक आहे हो. डायरेक्ट जीव घेणे इतकं आणि मर्डर करणे इतपत नाही ना करायला पाहिजे, बरोबर ना. तर हे असा एक प्रकार झाला आणि मला म्हणजे मला माहीत नव्हतं, पण मला मुलांनी सांगितलं ना, मला तेव्हापासून करमतच नाही आहे. म्हणजे खूप कसं तरी वाटतं यार. म्हटलं किती चुकीचं झालं आहे. त्या आणि एकुलता एक मुलगा आहे आणि काय वाटत असेल, आणि आमच्या समाजाचा आहे हो मराठी, काय वाटत असेल त्याच्या आईवडिलांना की एवढा मोठा मुलगा डोळ्याच्या समोर, साधा आपण आजारी पडलं तर मुलं आपला जीव लागत नाही आहे किंवा आपल्याला रडायला येतं आणि आज तो ह्या जगात नाहीच आहे, तर त्या आईवडिलांची हालत काय असेल ना, ही मी समजू शकते, खरंच समजू शकते. त्यामुळे त्या मुलाला पण, म्हणजे त्या मुलासाठी सुद्धा ते देव करो त्याच्या आत्म्याला शांतता लाभो. आणि त्याच्यासोबत ज्यांनी केले त्यांना लवकरात लवकर सजा भेटायला पाहिजे. कारण गुन्हेगारी खूप वाढलेली आहे फक्त एका कारणामुळे की काही होत नाही, सुटून बाहेर येता येतं, याच्यामुळं गुन्हेगारी वाढलेली आहे. आणि ह्या गुन्हेगारीला कुठंतरी आळा बसायला पाहिजे. धडाधड कुठेही रस्त्यावर मारतात, कुठेही विचारच करत नाही आहेत. बेदम जीव घेऊन सुद्धा त्यांची शांतता होत नाही. काही तर अशी पागल असतात. आत्ताच बघा, मी एक 2 ते 3 दिवसापूर्वी एक बाहेरच्या ह्याच्यामध्ये म्हणजे बाहेरच्या राज्यामध्ये झाले. काय तो म्हणावं, बायकोचं मुंडी कापून, मर्डर करून बायकोची मुंडी कापून असं चक्क असे केस वरती धरले असं आणि खाली रक्त गळते. आणि अशा परिस्थितीमध्ये तो डायरेक्टली पोलीस स्टेशन गाठले. सगळ्या रस्त्यानी लोक घाबरले होते त्याला बघून, हे त्याची अवस्था आणि त्या हातात म्हणजे मुंडी वगैरे बघून. कोयता पण हातात, मुंडी पण हातात, आणि तो चांगला मस्त चलत चौकीपर्यंत गेला. आणि रिझन काय तर काहीतरी त्या बायकोचं अफेअर होतं आणि नाही का हे म्हणजे असा डाऊट होता का होतं कंपल्सरी माहीत नाही आहे, पण त्याच्यामुळं जीव घेतला डायरेक्टली. किती म्हणजे भयानक दृश्य आहेत. बघल ना ऐकल तेवढं कमी आहे बाबा. मी तर तुम्हाला सांगते, मला ना खरंच असं वाटतं की म्हणजे माझे ते लहानपणीचे दिवस, ते मला रिटर्न असं जावंसं वाटतं की बाबा म्हणजे तोच काळ बरा आहे माझ्यासाठी. किंवा मला असं वाटतं की त्याच काळामध्ये आपण जगायला पाहिजे आणि तिथंच मरायला पाहिजे त्याच काळामध्ये. कारण हे नको, इतकं भयानक दृश्य कोण सांगितले बघायला. इतके निर्दय लोक कसे बाबा. आणि असतात, बरं असतात, अनुभव आहे. मारताना माझा सुद्धा नवरा विचार करत नव्हता, कुत्र्यासारखं मारत होता मला, केस धरूनच. मला ते बघितलं आणि मला स्वतःच आठवलं की जर का मी त्याच्यापासून सुटले नसते किंवा जर का मी आणखीन हेच करत राहिले असते तर माझी अवस्था सेम ती झाली असती. त्यानं एकतर मला तरी मारून टाकलं असतं, मर्डर केलं असतं. तो स्वतः तर काही केलं नसतं बरं का, खूप नीच माणूस आहे. स्वतःला त्यानं काहीच केलं नसतं, पण मला मात्र संपवलं असतं त्यानं.
मी तर मेहरबानी मानते की म्हणजे मी डेअरिंग केली आणि मी हिंमत न हरता मी आज इथपर्यंत आहे. आणि मला ते एका दादानी छान पद्धतीनं कमेंट्स केली. थँक्यू सो मच त्याबद्दल तुमची, की तुम्ही सांगितलं की तुम्ही दुसऱ्यांना ज्ञान शिकवता किंवा तुम्ही दुसऱ्यांना हे शिकवता, त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या नवऱ्याला समजून घेतलं असतं तर तुमचा संसार सुखाचा झाला असता. बरोबर आहे तुमचं दादा. कुठल्या स्त्रीला वाटतं की आपला संसार मोडावा, आपला संसार तुटावा, आपल्या मुलांना वडिलांचं प्रेम भेटू नये? कुणाला वाटतं? मला तरी वाटतं का की मी माझ्या नवऱ्याच्या बिना आधाराची जगावी? नाही वाटत. आपल्या नवऱ्याचं एवढं सगळं ऐशोआराम सोडून सुद्धा मी राहते किंवा मी एवढी मेहनत करते आणि मला खूप त्रास होतो त्या गोष्टींचा, सगळ्याच गोष्टींचा. कारण मला एक एक जिम्मेदारी म्हणजे सगळंच स्वतःला करावं लागल्यानंतर किती भयानक दृश्य असतं ते, किंवा किती मेहनत आणि किती कष्ट असतं त्याच लेडीजला माहिती असतं. जी लेडीज एकटी राहते, तिला काम करायचं असतं, बाहेरून आणायचं असतं, घरात आणून करायचं असतं आणि करून मुलांना खायला घालायचं असतं. हे सगळे जिम्मेदारी निभवायचे असतात. खूप कठीण असतं. कुणाला वाटतं की ह्या जिम्मेदारी आपण सगळ्या स्वतःवर ओढवून घ्यायला पाहिजे, आपण दुःखात जगायला पाहिजे? कुणाला वाटतं? कुठल्या स्त्रीला वाटतं? नाही वाटत. परंतु जर त्या व्यक्तीकडे आपल्याला इज्जत आणि मान सन्मान जर भेटत नसेल, दोन शब्द तुम्हाला प्रेमाचे जर भेटत नसतील, तर मग त्या माणसासोबत राहण्यात काय अर्थ आहे? आणि मी केलंय, मी काय असं माझं आता लग्न झालंय मी लगेच सोडून दिले असातला प्रकार नाहीये ना दादा. मी तब्बल 13-14 वर्ष मी निभवलं तो आणि ॲडजस्ट केली आणि समजूनच घेत आली. परंतु त्या माणसामध्ये बदल हा होतच नाहीये. म्हणून मी माझ्या स्वतःमध्ये बदल करून स्वतःचा निर्णय घेतलाय. हे काय माझं चुकलंय का? चुकलंय का तुम्हीच सांगा. नाही ना? तर मला हे सांगायचं की प्रत्येक लेडीजला असं वाटत नसतं की आपला संसार मोडावा, आणि कुठल्याच लेडीजला असं वाटत नाहीये. ती स्वतःहून कधीही आपला संसार मोडत नसते. परंतु जर समोरचा व्यक्तीच तसा असेल, सगळं माझं 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 काहीच नाहीये, समजा माझं घर, माझं हे, माझं ते, आणि घरातली लोक पण माझ्या मुलाचं आहे, माझ्या भावाचं आहे, माझ्या मामाचं आहे, माझ्या ह्याचं आहे, आणि आमचं काय, आमचं काहीच नाहीये. ही जर तुम्हाला सारखं सारखं जाणीव करून देत असतील की तुमचं काही नाहीये, तुम्ही बाहेरून आलेल्या आहात, तुमचा संबंध फक्त तुम्ही लग्न करून यायचं आणि लेकरं पैदा करून द्यायची, जर तुम्हाला एवढेच गोष्टीसाठी जर तुम्हाला आणलेलं असेल आणि एवढेच गोष्टीसाठी तुमचा वापर असेल, तर मग तुम्ही तिथं राहणं योग्य आहे का? तरी पण त्या लोकांमध्ये माझ्या जागेवरती जर दुसरी कोणी असती तर नसती राहिली, पण तरी सुद्धा मी 13-14 वर्ष तिथं राहिली आहे, सहन केले आणि शेवट तो निर्णय घेतलाय. तर दुसऱ्याला सांगणं खूप सोपं असतं. मी पण सांगितलं असं कुणाला, परंतु मी सांगितले असं सगळेच सारखे असतात असं म्हणलेलं नाहीये. मी असं म्हटलेलं आहे, ज्यांचे नवरे चांगले आहेत, ज्यांचे नवरे त्यांचं ऐकतात, त्यांना मान देतात, रिस्पेक्ट देतात, इज्जत देतात, प्रेम देतात, त्या महिलांनी त्यांना त्रास न देता त्यांच्यासोबत कसं राहावं ही मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं. तुम्ही मला भलेही ते असं करून का होणार, पण तुम्ही मला जे टोमणा मारलाय ते समजलाय मला, पण असू द्या. तरी पण मला तो तुमचा चांगलाच वाटला. का? कारण तुम्हाला असं सांगायचं होतं की ज्ञान सांगे लोकांना आणि शेंबूड आपल्या नाकाला. परंतु असं नाहीये दादा. मी ज्ञानसुद्धा फक्त त्याच लोकांसाठी सांगितले की ज्यांचे नवरे खरंच प्रेम देऊन, इज्जत मान सन्मान देऊन प्रेमाने सांभाळतात. ते घरातली मोलकरीण किंवा मुलं पैदा करणारी मशीन न समजता एक बरोबरची दर्जा देतात आणि आपल्या बरोबरची एक अर्धांगिनी समजतात ना, त्याच महिलांसाठी मी ते सांगितलेलं आहे की जर तुमचा नवरा असा असेल तर तुम्ही त्याला कसं सांभाळायला पाहिजे ही मी सांगितलेलं आहे. आणि माझा नवरा असा करत असताना, मला मारहाण करत असताना, मला त्रास देत असताना, मानसिक देत होता पण शारीरिक सुद्धा मला त्याने त्रास दिलेला आहे मारहाण करून. आणि ना मी तुम्हाला खोटं नाही बोलत, मला फक्त वेळ लागणार आहे, या गोष्टी लगेच होणार नाहीयेत. मी हे तुम्हाला, माझ्या मुलं सुद्धा तुम्हाला इथं समोर येऊन सांगतील की खरंच ते लहान लहान होते त्यावेळेला, ते माझ्याकडे निराडायचे आणि माझा नवरा मला मारत असायचा. तर माझी मुलगी तर जरा मोठी होती, तिला चांगलं समजत होतं, ती त्याला ढकलायची,
मारू नको म्हणून ओढायची, पण तो तसाच मला बडबत राहायचा. तर ती जर मी तर तुम्हाला सांगितलं ना, ती माझ्याशी सध्या बोलत नाही आहे, पण ती जेव्हा बी येईल तेव्हा मी तुम्हाला म्हणजे मला काही तुम्हाला प्रूफ द्यायचं तुम्ही कोण गेलात लागून हो, पण जे माझे चांगले लोक आहेत आणि जे मला माझ्यावरती विश्वास ठेवतात, फक्त त्यांच्यासाठी मी एकदा इथं माझ्या मुलांना सांगायला लावणार आहे की माझ्यासोबत खरंच हे मी सांगितलंय ते घडलेलं आहे का नाही घडलेलं आहे. आणि तुम्हाला हे पण सांगते, माझ्यासोबत जे बी काही घडत होतं त्यावेळेला मी माझ्या मुलांना माझ्यापासून कधीही लांब ठेवलेलं नाही आहे. आणि मी माझ्या मुलांपासून कुठलीही गोष्ट लपवलेली नाही. माझ्या मुलांना आज जे काही बी माझ्या आयुष्यात झालेलं आहे ते माझ्या मुलांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. कारण ना, मी माझ्या मुलांना मुलं नाही समजत हो, माझे मित्र परिवारच समजते. म्हणून मी त्यांच्याशी सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्यासमोरच घडलेली आहे. तुम्हाला ते पण सांगते, ती स्कूलमध्ये गेल्याच्या नंतर काय घडत होतं हे त्यांना माहिती नाही आहे, पण जे त्यांच्या डोळ्यासमोर घडत होतं, कारण मी माझ्या मुलांना माहेरी कुणी नसल्यामुळे, तर त्याच्यावरती पण मला तुम्हाला थोडंसं सांगायचं आहे की आता एवढे वर्ष झाले माझे आईवडील जाऊन बरेच वर्ष झालेले आहेत. त्यामुळे मला आता ती सवय म्हणून होऊन गेलेली आहे की मला आईवडील नाही आहेत, पण कुठल्या काळामध्ये वडील होते हे मी म्हणजे स्पष्ट सांगत नाही आहे. त्यामुळे लगेच गैरसमज करतायत लोक. तू तर त्या व्हिडिओमध्ये म्हणली होती की तुझे वडील होते. हो, माझे वडील माझ्या आधी आई गेलेली आहे जेव्हा मी लहान होते. नंतर जेव्हा माझं लग्न करायची वेळ होती त्यावेळेला माझे वडील जिवंत होते, परंतु माझे वडील 24 घंटे नशेमध्ये असल्यामुळे माझ्या लग्नाच्या वेळेला माझ्या वडिलांनी माझ्या डोक्यावरती अक्षदा टाकलेल्या नाहीयेत. माझ्या वडिलांनी माझं कन्यादान सुद्धा केलेलं नाहीये आणि माझ्या वडिलांनी हे पण बघितलेलं नाहीये की माझ्या चुलत्यांनी माझं लग्न माणसाशी लावलंय का एका सैतानाशी लावलंय हे पण बघितलेलं नाहीये. माझ्या वडिलांना माझं लग्न झालंय हे सुद्धा माहिती नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये तो माणूस होता. म्हणजे जशी माझी आई गेली त्याच्यानंतर मला आठवत नाहीये की माझे वडील कधी शुद्धीमध्ये होते आणि त्यांनी मला असं कधी विचारले की बाळा तुला काय त्रास आहे. ती शुद्धीमध्ये कधी होते तुम्हाला सांगते, शेवटच्या क्षणाला ती शुद्धीमध्ये होते जेव्हा ते एका जागेवरती झोपून राहिले. त्यांनी भीक मागितली, नशेतच मागितली. 24 घंटे तो माणूस कुठेही पडून राहायचा. त्यांनी जे काही केलं ना ते नशेमध्ये केलं. त्यामुळे त्यांचं माझी आई गेल्याच्या नंतर त्यांचं असणं माझ्यासाठी काहीच उपयोगाचं नव्हतं आणि त्यांनी असणं माझ्या आयुष्यात काही उपयोगाचं नव्हतं. मला नाही आठवत की माझी आई गेल्याच्या नंतर माझ्या वडिलांनी कधी आम्हाला विचारले किंवा ते कधी मला बिना नशेचे दिसले असतील तर ते फक्त बेडवरती झोपून होते तो 1 महिना. मध्येच कॉल आल्यामुळं तो कट झाला. मला डबल व्हिडिओ बनवायला घ्यावा लागला की माझी आई गेल्याच्या नंतर माझे वडील फक्त 1 महिना जे बेडवरती झोपलेले होते ना त्याच वेळेला ती बिना ड्रिंक घेता बिना नशा करता होते. कारण ती त्यांची खूप जवळचे आणि शेवटचे क्षण होते. खूप म्हणजे ती काहीच करूच शकत नव्हते. एकटे उठून ती साधं पाणी पण घेऊ शकत नव्हते अशी परिस्थिती होती. आणि त्याच वेळेला ती फक्त 1 महिना म्हणजे बेडवरती पडून होते ना त्या टायमिंगला त्यांनी कधी ड्रिंक केली नाही तो 1 महिना. आणि त्यावेळेला तर माझं सगळं होऊन गेलं होतं. माझे मुलं झालेले होते, सगळं आयुष्य पूर्ण ही झालेलं होतं. माझं त्रासातून गेलेलं होतं, स्ट्रगल चालू होतं आणि तोच मरणाच्या दारात आहे तर मी कशाला माझं काही सांगत बसू. आणि ते काय करणार काय होतं. ज्या माणसाने आपल्या भावना कुणासोबत लग्न लावले किंवा 2 अक्षदा तिच्या डोक्यावरती टाकाव्या अशी परिस्थिती नव्हती त्याची. आणि त्यांना माहिती पण नव्हतं आणि ते कुठे नव्हते पण अक्षदा टाकायला नव्हते. पण ते माझ्या लग्नाच्या वेळेला सुद्धा कुठं पिऊन पडलेली होती. तर एकाने मला अशी कमेंट केली होती म्हणून त्याबद्दल सांगत आहे मी. पण मला आईवडिलांचा विषय आला की मी इमोशनल होते आणि ज्यांनी ती भोगलेलं असते त्या दुःखात न गेलेला असतं ना तो माणूस इमोशनल होतो. त्या आठवणी जाग्या झाल्या की माझ्या वडिलाच्या ठिकाणी जर माझी आई असती, माझे वडील गेल्याच्या नंतर माझी आई अशी फिरली असती का हो लेकरं वाऱ्यावरती सोडून.
नसती ना, तिनं काही करून लेकरांना जगवलं असतं, सांभाळलं असतं आणि त्यांचं भविष्य चांगलं केलं असतं. म्हणून मला सांगायचं आहे की कुठल्याही स्त्रीला त्रास असो काही असो, तिने कधीही जीव देण्याचा प्रयत्न करू नये. कारण ना फक्त मुलांचा विचार, मुलांपेक्षा ना फक्त मुलीचा विचार करावा. कारण ना मुलींचं खूप अवघड होतं, मुलींचं आयुष्य खूप उद्ध्वस्त होतं. कारण तिला एका आईची गरज असते आणि ती कुणाशी बोलू शकत नाही, शेअर करू शकत नाही आणि ती फक्त आईकडेच बोलू शकते. त्यामुळं की विचार करा जीव देताना, स्वतःला संपवताना. आणि हे जी बऱ्याच बायका, आता बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांना असं वाटतं मुलं सोबत असले म्हणजे आपण जगू शकतो. आणि खरंच बरोबर आहे की मुलं सोबत असल्यानंतर लेडीज जगण्याची हिंमत ठेवते. परंतु तेच मुलं मोठे झाल्यानंतर तुमचं जगणं मुश्किल करतात. मग तुम्ही एकट्यावरच कशाला जिम्मेदारी ओढवून घेता? तुम्ही एकटेच का बरं ती सहन करणार? तो म्हणजे तिकडं मस्त राहणार, तुमच्यासोबत डिवोर्स घेणार, दुसरं लग्न करणार, दुसरे लेकरं पैदा करणार आणि तुम्ही त्याचे लेकरं सांभाळत बसणार का? तुम्ही येताना माहेरून ती लेकरं घेऊन आले होते का? नाही ना. म्हणून त्याच्या आहेत ना त्याच्याकडे सोडून द्यायची. म्हणतात का लोक किती निर्दयी आहे, किती अशी आहे तशी आहे म्हटलं तरी चालतंय. पण जे लोक ह्याच्यातून चालत ना त्यांना माहिती आहे की मुलं घेऊन आपण प्रेमाची येडी माया आहे आईची म्हणून आपण सांभाळतो. पण तेच मुलं मोठे झाल्यानंतर आईला एका रुपयाची सुद्धा किंमत देत नाहीत किंवा तिनं काय केलं आपल्यासाठी ह्याची जाणीव ठेवत नाहीत. त्यांना पंख फुटतात, ते उडून जातात हवं तसं. राहतात तुम्ही एकट्या. आता इथं कुणाला कमेंट करायचे असतील, मला शिव्या द्यायच्या असतील, माझ्या विचाराला शिव्या द्यायच्या असतील तर देऊ शकता तुम्ही, बेशक देऊ शकता. कारण ना मी त्या रस्त्याने चालली आहे. आज मला किती त्रास होतो ही मला माहिती आहे. मी पण मागील 12 वर्षापासून माझ्या मुलांना घेऊन राहते आणि आज माझ्यासोबत काय होतंय हे तुम्ही ऐकताय, फक्त मी भोगतीये तर मला माहिती. म्हणून मी दुसऱ्यांना सांगते की जी मी मूर्खपणा केलाय, जी मी शेण खाल्लंय मुलं सोबत ठेवून आणि मुलांना ही करून, ते तुम्ही करू नका. ज्या कुणी महिला अशा असतील त्यांनी मुलांना सोबत ठेवताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा. कारण मुलं आपले कधीही होत नाहीत आणि आपण एकट्यानेच ती जिम्मेदारी का घ्यायची? त्याला पण समजू द्या ना मुलांची काही जिम्मेदारी असते. आपण एक चूक करतोय की त्याला मोकळा सोडतोय, कारण तो दुसरं लग्न करतो, लेकरं पैदा करतो आणि ही लेकरं आपल्या उरावरती सोडून देतो. ती पण ते बिना जिम्मेदारी निभवता. मग त्याची अशी तरी हिंमत पाहिजे, ठीक आहे तू सांभाळती तर माझं मी सगळं शिक्षण करून लग्न करून देईन, माझं मी बघल. म्हणजे असे पण काही असतात निर्लज्ज जे खुशाल 1 रुपयाही न देता मुलांना सोडून देतात पैदा करून. आज माझा कोर्टातनं निकाल येऊन कमीत कमी 7 वर्ष होऊन गेलेले. 1 रुपयाही त्या माणसानं आणखीन भरलेला नाहीये आणि मीही तो भरत नाहीये तर त्याला कधी मागत नाही आणि त्याला कधी जबरदस्ती केलेली नाहीये. कारण मी म्हणते की मी माझ्यात एवढी तरी ताकद आहे, जशी मी 9 महिने त्यांना सांभाळून 9 महिन्याच्या नंतरचे जे म्हणजे जन्म देतानाचा त्रास भोगून, नंतर त्यांना मोठं 5 वर्षाची होईपर्यंतचा त्रास भोगून सुद्धा माझ्याकडे एवढी तर हिंमत आहे की मी माझी मुलं सांभाळू शकते, त्यांचं सगळं करू शकते. बरोबर ना? म्हणून मी ह्या जिद्दीमुळं त्याच्याकडून कुठलाही 1 रुपया, तो तिथं जिद्दीमुळं भरत नाहीये. काय की मी तुला 1 रुपयाही देणार नाहीये, तू तिथं मला म्हणला आणि त्याने तिथं भरलेच नाहीयेत अजून पण. मग तो मला इकडं नंतर म्हणतो की तुला पैसे लागले तर सांग, तुला हे लागलं तर सांग, पण मला गरज नाहीये. तू तिथं म्हणला ना जिथं मंजूर झाले, कोर्टामध्ये मंजूर झाले की त्याला एवढं सगळा खर्च द्यावा लागेल आणि तो महिन्याला तुम्ही एवढा खर्च भरा, कारण मुलगी आहे, मुलगा आहे, शिक्षण आहे, लग्न आहे, हे आहे. म्हणून त्यांना तिथं मंजूर झालेली पोटगी त्यानं तिथं डायरेक्टली म्हणला मी 1 रुपयाही देणार नाही अशीच तरसवण म्हणे. त्याच दिवशी मी ठरवलेलं आहे, ज्या माणसानं आपल्याला एवढा त्रास दिलाय, हे केलंय
आणि आपण त्याच्यातून सगळ्यातून निघलो आणि तेवढ्यासाठी कशाला मिंद राहायचंय? पैसे घेऊन तेवढ्यासाठी कशाला मिंद राहायचंय? दिले त्यानं तिथं भरले असते तर मी घेतले बी असते, पण तिथं नाही हे केले तर मग आता परत आपल्याला कधी गरज पडली तरी सुद्धा आपण नाही मागायची. माझ्याकडे गोल्ड आहे, मी काही जसं लागेल तसं ते मोडून ॲडजस्ट करते, किंवा माझ्याकडे काय असतात मी ते यूज करते, पण मी कधीही त्याच्यासमोर हात पसरत नाही आणि कधीही त्याला पैसे मागत नाही. कारण जेवढे मी त्रास काढलेत त्याच्यापेक्षा ही माझी कष्ट करते ना, ही माझ्यासाठी काहीच नाही आहे. आणि ह्याची जाणीव माझ्या मुलांना नाही आहे, म्हणून मी तुम्हाला इथं बोलून दाखवते. मी माझ्या मुलांना पण बोलते, असं नाही आहे की मी त्यांच्या मागं बोलते. आणि त्यांना हे पण माहिती आहे की मी व्हिडिओ बनवते आणि मी त्यांचे घरानं करते, त्यांना माहिती आहे. जर तसं असतं ना, म्हणजे मी जर तसं ती माझी मुलं तसे नसते आणि तरी पण मी बोलले असते ना, तर आज माझ्या मुलांनी भलेही चेहरे दाखवले नसते, पण तुम्हाला सांगते व्हिडिओ बनवून टाकले असते. माझी आई जी बोलते ती खोटं आहे म्हणून. माझ्या कुठल्याही ह्याला पासवर्ड नाही आहे, आणि जरी पासवर्ड असला ना तर माझ्या कुठल्याही आयडीला माझ्या मुलाला माझे पासवर्ड सगळे माहिती आहे. आणि माझा मुलगा माझा फोन पण घेत असतो त्याला लागेल त्यावेळेला. मग तुम्ही सांगा, तो ते बघत नसेल, व्हिडिओ बघत नसेल? तो बघतो, माझे व्हिडिओ लाईक पण मारतो, आणि माझ्या आयडिया कुठल्या कुठल्या ह्याला आहेत ते पण त्याला माहिती आहे. कधी कधी तर मी व्हिडिओ एडिटिंगला सुद्धा त्याच्याकडे देत असते. कारण त्याला माहिती आहे ही खरं बोलते, आणि ही मग घरातला असो नाही तर बाहेरचा असो. ते माझं असं नाही आहे आपल्याला बाबा, बाबू, माझं सोना, माझं पिल्लू किती बी ही असले तर त्याच्यावर पांघरून घालायचं, मी असे नाही आहे. आणि ही माझ्या मुलांना चांगली माहिती आहे की आमची आई अशी आहे की अशी पांघरून घालणारीतली नाही आहे की ही माझी मुलं आहेत म्हणून. माझे जरी मुलं असले, ते जर चुकीचे असले तर मी त्यांना चुकीचंच म्हणणार, आणि दुसऱ्याची मुलं जर बरोबर असतील तर ते दुसऱ्याचं आहे म्हणून त्याला चुकीचं म्हणणार नाही, मी त्याला बरोबरच म्हणणार. आणि ही माझी मुलांनी बघितलेलं आहे, अनुभव घेतलेले आहेत. त्यामुळं ती म्हणजे ह्या गोष्टींचा मला त्रास देतात, पण चुकीच्या रोडला जातील, रस्त्याला जातील, म्हणजे नाही का कुणाला तरी असं खूप त्रास देतील, मारहाण करतील, कुठं तरी काहीतरी करून येतील, अशा प्रकार कधीही करत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की आई, कुणी आपण काही आपल्याकडून काही जर घडलं तर आपली आई आपल्याला सपोर्ट न करता तर समोरच्याला करेल. आणि खरंच आहे फ्रेंड्स, मी नक्कीच तसं करेल. मीही त्याला हजारदा सांगत असते, तू जर कधी काही चुकीचं केलं आणि कुणी जर माझ्यापर्यंत आलं किंवा तुला जर कुणी काही हे केलं तर मी कधीही तुला तू बरोबर आहे म्हणणार नाही, माझा मुलगा आहे म्हणून पाठीशी घालणार नाही. चुकीचं जर असलं तर पहिला मी सडकून काढेल त्यांच्यासमोर, आणि परत त्यांना म्हणेन तुम्ही पण हाणा म्हणून. तर हो फ्रेंड्स, खरंच मी असं बोलत असते आणि असंच असतं, आणि आमच्यात असंच, मी अशीच आहे. मी ना म्हणजे आपलं आहे म्हणून, बाबू शोना म्हणून चुकीचं जरी असलं तरी पांघरून घालायचं, कारण ते खूप महागात पडतं. जे मी आत्तापर्यंत म्हणजे नाही का माझ्या मुलाला सुखसुविधा दिल्या आहे, आपला मुलगा आहे, एकटाच आहे, जाऊ दे जाऊ दे म्हणून मी त्याला हे करत आले, त्याची सगळी कामं करत आले, त्याला सगळं हातात देत आले ना, तर आज त्या गोष्टीचा मला त्रास होतोय ना, की मी सुखसुविधा दिल्यात म्हणून तो बिघडलाय. ह्या गोष्टीचा मला त्रास होतोय, म्हणून मी आता आणखीन जास्त अलर्ट झालेली आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये ह्याला हे करत राहायचं. मी जर असं केलं नसतं ना फ्रेंड्स, तुम्हाला सांगते आज माझा मुलगा शून्याची किंमत केली असती त्यानं माझी, आणि तो माझ्यासोबत इथं राहायला पण नसता. थोडं का होणार भरपूर दादांनी आणि ताईंनी मला सांगितलं की त्याला पैसा देऊ नको, त्याला जाणीव होऊ दे, त्याला असं होऊ दे, तसं होऊ दे. तुमचं एकदम बरोबर आहे, आणि खरंच मला तुमचं म्हणणं पटलंय, आणि मी ते करण्याचा प्रयत्न बी करते. आणि फक्त एक आहे की मी हे नाही करू शकत की मी त्याच्या मागे जायचं. तुम्ही जे बोलता की त्याच्यावरती लक्ष ठेवा, त्याचे मित्र कोण आहेत, काय कोण आहे, तर हे कसं करू शकते मी, तुम्हीच सांगा. कारण ना मी घरात असते आणि माझा म्हणजे नाही का घरातलं वगैरे जॉब ही सगळं हँडल करून मी त्याच्याकडे कुठं मागे पळत बसणार आहे, तुम्ही सांगा. बरोबर ना? हां, मी लक्ष ठेवते, माझं लक्ष असतं तो काय करतोय, काय नाही करत, चुकीचं काय करतोय, परंतु त्याचे मित्र कोण आहेत, हे कोण आहे, मी रिअलमध्ये तुम्हाला खरं सांगते, मला नाही येत माहिती. आणि मी त्याला सांगत असते फक्त की चांगल्याशी मैत्री करायची. ज्या दिवशी मला चुकीचं ऐकायला येईल, पहिली मी असेल की तुझ्यावर कारवाई करेल, आणि ती पण कायदेशीर पद्धतीनं. आणि खरंच आहे, त्यामुळे तो म्हणजे असं काही चुकीचं वाटत नाही आहे मला सध्या तरी.
तरी पण मला तुम्ही चांगलं सांगितलं त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि मी ह्यामुळेच तुमच्याकडे मत मांडत असते की मला समोरून काहीतरी शिकण्यासारखं भेटतं. सगळेच काही असे नसतात किडे, काही जण तुमच्यासारखे अनमोल रत्न पण असतात ना, जे एवढे चांगले आहेत. माझ्या मैत्रिणी एवढे छान मला भेटलेल्या आहेत, बहिणी एवढे छान चांगले चांगले माझे भाऊ आहेत. तर मी कशाला म्हणजे हे करल. मला तुम्ही चांगलं सांगताय तर मी ते घेणार आणि नक्कीच डोक्यात ठेवणार. तर मी यासाठी तुम्हाला सांगायला आणि बोलायला आले होते. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या. बाय बाय.